राज ठाकरे शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची गाडी आपण झी24 तासवर पाहतोय। आज महाविकास आघाडी आणि राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। शिवालयामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर इतर नेते सुद्धा आहेत आणि ही दोन दृश्य आपण पाहतोय। शरद पवार सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व नेते कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतायत याची सर्वांनाच उत्सुकता आहे। आता ही दोन दृश्य शरद पवार पोहोचले, त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे या आधीच इथे पोहोचलेले आहेत। तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी हे सर्व नेते एकत्रित आलेले आहेत। महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज भेट घेणार आहे, त्यांच्याबरोबर राज ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आधीच मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतलेली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची, त्यामुळे चर्चा सुद्धा केली जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। विधानसभा निवडणूक झाली आणि या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एकच टीका केलेली होती निवडणूक आयोगावर। ही संपूर्ण निवडणूक पारदर्शक पद्धतीने आता हाताळली जावी यासाठी आता या सर्वांनी एकत्र मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ त्याचबरोबर राज ठाकरे आता थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत। सध्या शिवालयामध्ये हे सर्व नेते एकत्रित भेटलेले आहेत। अजित नवले सुद्धा उपस्थित आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे आता एकत्र जमलेले आहेत। तर अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, कोणकोणते महत्त्वाचे नेते आता पोहोचलेले आहेत? काँग्रेसचे कोणते नेते आले? सध्या शिवालय या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, त्याचबरोबर अनिल परब, अनिल देसाई, त्यानंतर नितीन सरदेसाई असे महत्त्वाचे नेते हे पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे नेते देखील थोड्या वेळात पोहोचत आहेत आणि त्यामुळं थोड्याच वेळात मंत्रालयाच्या दिशेनं हे सर्व नेते जाणार आहेत। साधारणतः एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सर्व नेते या शिवालय या ठिकाणी निघतील। सर्व जे निवेदन आहेत त्या निवेदनावर एकत्रितरित्या सही करण्यासाठी हे शिवालय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळातच ते या शिवालयातून बाहेर पडणार आहेत। नक्कीच एक महत्वाची गोष्ट या माध्यमातून व्यक्त करणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्या गांभीर्याने या विरोधकांनी घेतलेला पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळं ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठीचा हा खटाटोप आहे। आणि त्याचबरोबर आपण येत्या काळामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याचा, त्यामध्ये राज ठाकरे यांना घेण्याचा जो ज्या दिशेने चाललेली वाटचाल पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका या राज ठाकरेंना सोबत घेऊन एकत्रित लढल्या जातील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। अगदी हे शिष्टमंडळ काही महत्त्वाचे कागदपत्र त्यांनी आणलेली आहेत का, की त्यामध्ये काही महत्त्वाचं निवेदन दिलं जाणार आहे का निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना? निवेदन दिलं जाणार आहे, कारण या निवेदनाच्या माध्यमातूनच निवडणूक आयोगाचे कडे सर्व प्रश्न जे आहेत ते मांडले जाणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं जे मतदार नोंदणी आहे किंवा मतदारांची दुबार नोंदणी आहे, बोगस मतदार नोंदणी आहे, त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांवर जो दबाव आहे ते दबाव येऊ नये अशा प्रकारच्या वेगवेगळे मुद्दे या निवेदनामध्ये मांडले जातील आणि हे निवेदन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना दिलं जाणार आहे। अगदी कृष्ण, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थोड्या वेळापूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची चोक्कलिंगम यांची भेट घेतलेली होती अशी माहिती समोर आलेली होती। त्यांची भेट नेमकी कोणत्या मुद्द्यासंदर्भात झाली आणि काय नेमकी त्या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये चर्चा झाली आहे? या भेटी छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भेटीसंदर्भात अद्याप थोडी माहिती समोर आलेली नाही, परंतु नाशिकच्या संदर्भात काही प्रश्न जे आहेत ते त्यांनी उपस्थित केल्याची माहिती सध्या मिळते आणि महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळापूर्वी छगन भुजबळ यांनी भेट घेतल्यामुळे एक चर्चा सुरू झालेली होती की नेमकी भेट कशासाठी आहे, परंतु या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही। अगदी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ
आता थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये आधीच दाखल झालेले होते। राज ठाकरे सुद्धा आता पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर शरद पवार सुद्धा शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। ही 3 दृश्य 3 महत्त्वाचे नेते आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार सुद्धा आता शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। अजित नवले पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे नेते सुद्धा आता थोड्याच वेळात इथे दाखल होत आहेत। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे। त्यांना निवेदन दिलं जाणार आहे। निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात हा या सर्व नेत्यांचा कयास आहे आणि त्यासाठी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे आणि त्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाणार आहे। या सर्व पक्ष शिष्टमंडळामध्ये